वडाळा भैरोबा इथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये नेवासा न्यायालयाकडून माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या विरोधामध्ये पकड वॉरंट काढण्यात आले। आदेश मिळताच मोठा पोलीस फौज फाटा नेवासा शनिशिंगणापूर आणि गडाखांच्या निवासस्थानी दाखल झाला। यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गडाख यांच्या घराची झडती घेतली आहे। ही गोष्ट चुकीची आहे, राजकीय दबावाखाली पोलीस प्रशासन काम करते असा आरोप प्रशांत गडाख यांनी केला। वडाळा भैरोबा इथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केलेल्या चक्काजाम आंदोलन प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये नेवासा न्यायालयाने माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या विरोधामध्ये पकड वॉरंट काढलाय। आदेश मिळताच मोठा पोलीस फौजफाटा नेवासा शनिशिंगणापूर आणि गडाख यांच्या अहमदनगरच्या निवासस्थानी दाखल झाला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ज्या प्रकारे घरांची झडती घेतली आहे ती चुकीची आहे असा आरोप प्रशांत गडाख यांनी केलाय। दरम्यान स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावाखाली पोलीस काम करतात असा आरोप प्रशांत गडाख यांनी केला आहे। आज सकाळी आम्ही सगळे कुटुंबीय झोपेत असतानाच एलसीबीचे अधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी आले आणि त्यांनी घरात येऊन झडाझडती सुरू केली। अक्षरशः प्रत्येक रूमची झडती त्यांनी आम्ही घरात आमच्या महिला असताना, मुलं असताना, लहान मुलं असताना आणि हा प्रकार बघून आम्ही सर्व कुटुंबीय गोंधळलो। त्यांच्याशी चर्चा केली आणि ते शंकरराव गडाख यांना अटक करायला आले होते। आम्ही त्यांना सांगितलं की काही निमित्तानं कामानिमित्ताने ते पुण्याला गेलेले आहेत, परंतु आपण चर्चेने हा प्रश्न सोडू शकत होतो। एवढी जर तुम्ही झडती घेतली तर आमच्या कुटुंबाच्या आयुष्यात असं कधी घडलं नाही जे आज घडलं आणि दुर्दैवानं आदरणीय गडाख साहेब घरी असताना त्यांच्या डोळ्यासमोर हे घडलं। याचं शल्य आमच्या सर्व कुटुंबियाला आहे आणि नेवासा तालुक्याचं जे राजकारण सुडाचं सुरू झालेलं आहे। या जिल्ह्यात गडाख साहेबांनी अनेकांशी सत्ता संघर्ष केला, परंतु अशी आकस बुद्धी ठेवून आमच्या अनेक संस्थांवर चौकशा, मुळे एज्युकेशन संस्थासारखी संस्था पाडायच्यासाठी तारांकित प्रश्न आणि आता वरून असा राजकीय पॉलिटिक्स प्रेशर आणून अशा पद्धतीने हीन प्रकार करणं हा खरं म्हणजे खूप निंदनीय बाब आहे आणि तालुक्यातील जनता यांनी सुद्धा या प्रकाराचा निषेध केलेला आहे। आणि आश्चर्यकारक गोष्ट आहे की हा काही क्रिमिनल गुन्हा नाही। अशी कारवाई क्रिमिनल गुन्हा असेल तरी कुठं होत नसाव्यात, परंतु क्रिमिनल गुन्हा नसताना हा लोकांसाठी उतरलेला प्रश्न होता, प्रश्नासाठी आणि अशा याच्यात असा निर्णय घेणं, मी काय पोलिसांना दोष देत नाही, परंतु अशा राजकीय प्रवृत्तीला देतो की जे असं पोलिसांना बळी पाडतात। शाहीद शेख, 24 तास, अहमदनगर। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।